नंदुरबार विठ्ठलमय आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, बालवारकऱ्यांची दिंडी। महेंद्र पब्लिक स्कूल सोमावल जिल्हा परिषद शाळा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे फराळ वाटप यांसह विविध कार्यक्रम संपन्न। आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय आणि याचाच प्रत्यय नंदुरबार शहरातही पाहायला मिळाला। नंदुरबारमधील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते। विठ्ठलाच्या भक्तीत संपूर्ण भक्तगण मंत्रमुग्ध झाले होते। नंदुरबार येथील पटेलवाडीतील विठ्ठल मंदिरात आज सकाळपासूनच विठ्ठलाची विधिवत पूजा करण्यात आली। दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। भक्तिभावाने ओतप्रेत भरलेले भाविक मोठ्या संख्येने मंदिरात हजेरी लावत होते। दुसरीकडे सिटी पार्कमधील विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती। सकाळी या परिसरात भव्य पालखी सोहळा काढण्यात आला। विठ्ठलाचा गजर आणि विठू माऊलीची भक्तिगीते गात पालखीमध्ये जमलेल्या भाविकांनी संपूर्ण परिसर भक्तिमय करून सोडला होता। या आनंदाच्या सोहळ्यात सामाजिक उपक्रमांचीही जोड पाहायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फराळ वाटप करण्यात आले। यावेळी पक्षाचे सरचिटणीस मधुकर पाटील, कोषाध्यक्ष मोंटू जैन, तालुका अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील, शहर उपाध्यक्ष अमन रघुवंशी आणि बबलू कदमबांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आषाढीचा हा उत्साह लहान मुलांमध्येही ओसंडून वाहत होता। शहरातील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये विठ्ठल रुक्माई आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते। शाळेच्या आवारात सुंदर दिंडी काढण्यात आली। मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी या दिंडीचे पूजन केले। विद्यार्थ्यांनी विठू नामाच्या जयघोषात अप्रतिम भक्तिपर नृत्य सादर केले। अशीच एक सुंदर झलक तळोदा तालुक्यातील सोमावल जिल्हा परिषद शाळेतही पाहायला मिळाली। येथील विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवत दिंडीत उत्साहाने भाग घेतला। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता अध्यात्म, संस्कार आणि संस्कृतीची जोड दिल्याबद्दल ग्रामस्थांनी शिक्षकांचे मनापासून आभार मानले। याशिवाय शहरातील विविध विठ्ठल मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। एकंदरीत नंदुरबार जिल्हा आज विठू माऊलीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता।